नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन रस्सा। यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करून व्यवस्थित घेतलेली आहे। फोडणीसाठी एक कांदा मी कट करून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून तेल आपण गरम करून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया। एकदा कांदा लाल झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून चिकन व्यवस्थित हलवून वाफलून घेऊया। इथे चिकन व्यवस्थित परतून घेऊया। चिकनला आपोआप पाणी सुटते। चिकनवर प्लेट झाकण ठेवताना त्यामध्ये पाणी ठेवावे, कारण तेच पाणी आपल्याला रिटर्न चिकनमध्ये ओतायचं असतं। तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे आलं, लसूण, कोथिंबीर, अर्धी वाटी नारळ, 1 टोमॅटो आणि 1 कांदा। आता कांदा आणि खोबरं भाजून घेऊया। गॅसवर एका पॅनमध्ये तेल टाकूया। आधी खोबरं टाकून भाजून घेऊया। खोबरं लाल होईपर्यंत भाजायचे, जास्त काळं करायचं नाहीये। एकदा खोबरं लाल झालं की ते बाजूला काढून घेऊया। त्यानंतर आपण कांदा भाजायला टाकूया। कांदाही तसाच लाल होईपर्यंत भाजायचा आहे आणि बाजूला काढून घ्यायचा आहे। या सर्व मसाल्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे गॅसवर एक पॅन ठेवूया। त्यामध्ये तेल टाकूया। तेल गरम झाले की त्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला आहे तो घालून घेऊया। मसाला व्यवस्थित परतून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा चिकन मसाला टाकून मसाला पुन्हा परतून घेऊया। व्यवस्थित मसाला परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मसाल्याला वाफ येऊन द्यायची आहे। एकदा मसाल्याला तेल सुटले की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण मॅरिनेशनमध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यानुसार इथे मीठ वाढवायचं आहे। पुन्हा एकदा आपण मसाला झाकून वाफलून घेऊया। इथे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बघा। आता आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आणि तयार झालेला आहे। आता आपण तो गॅसवरून बाजूला काढून घ्यायचा आहे। इकडे चिकन शिजलं आहे की नाही ते आपण पाहूया। त्यासाठी एक तुकडा घेऊन तो बोटाने तुटतोय का ते पाहायचं। तुटत असेल तर चिकन शिजलेलं आहे। चिकन आपलं झालेलं आहे तयार। आपण त्यामध्ये जो परतलेला मसाला आहे तो ॲड करून घेऊया आणि तो व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। थोडीशी उकळी आल्यानंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आपला चिकन रस्सा तयार। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।